शिकित बसला तू बोल तू कोण आहे रे? अरे बाबा मी संन्यासी आहे. त्यात हसण्यासारखं काय मग? मला पण दे ना यार थोडा संन्यास. थोडा बालका हे काय किराणा मालाचं दुकान आहे का? थोडा दे जास्त दे करायला हा? ए बाबा एक तर मी जीव द्यायला चाललो होतो. म्हणजे आत्महत्या का? नाही जीव द्यायला चाललो होतो आणि तुझ्याकडे एवढी मी विनंती करू लागलो अरे मला थोडा संन्यास देत होतो तो पाला हळत राहू लागला. ये मग जरा बाहेर बाहेर ये बाहेर ये. तुला गावठी कोणी ये बाहेर ये. आणि जो कोणता प्राणी चिमटलाय पुन्हा खाली ये बाहेर ये ये. काय चाललंय रे? बुवा तुझं गाव कोणचं आहे रे? माझं गाव? हा अरे ठाई ठाई आमचं गाव. ठाई गाव कुठं आलं हे? तसं नव्हे हा हे विश्वची आमचे गाव. बाबा म्हणजे हे सगळं जग तुमचं गाव आहे होय रे? तू आज काही नेसला का नाही? तुला काय करायचंय? इथं बाकीचे नंगे पुंगेच आहेत मला. हा? पण बुवा मला एक सांग तू आहेस तरी कोण? मी हा साधू म्हणजे महादूचा भाऊ, नाही दादूचा काका, नाही नाही सदूचा सासरा, हा यदूचा चुलता, आहेस तरी कोण? अरे म्हणजे तू मला अजून ओळखलं नाहीस? तुझ्या काय रे बाबा ओळखण्यासारखं? अरे केस ओले असू दे. आंघोळी नंतर पोशीचा अरे तुला ओळखणार कसा? येतो तू असे कपडे घाल कॅबरे डान्सर सारखे. खरंच तू आज काय नेसलास का नाही? अरे बाबा तुला काय करायचंय? बरं मला सांग तुला पोरं बाळा किती येत रे? अरे जिथे माझं लग्न झालं नाही तिथे मला पोरं बाळ कुठून असणार? एवढा पिकून गळायला आला तरी तुझं अजून लग्नच नाही झालं. बुवा तुला ध्यान नाही का रे कसलं? लग्नाचं? अरे आम्हाला फक्त देवाचं ध्यान. देवाचं ध्यान त्यातच आमचं समाधान. बुवा तुला कोणी पोरगी नाही का रे दिली? तोही प्रश्न नाही. मग लग्नासाठी तुझ्याकडे पायका नाही का? तोही प्रश्न नाही. म्हणजे पोरी चारच नाही पैसे चारच नाही. आलो माझ्या ध्यानात बुवा. काय? म्हणजे तुझ्यातच काहीतरी दोष असणार. तू आज काही नेसला का नाही? अरे तुला काय करायचंय? अरे एवढं वारं वावता नाही इथं जोरात वारा आला उडाला तर मागून तुझीच पंचायत होईल ना रे बाबा. मी बघीन काय करायचं ते. तुझं नाव काय? मला नाही ओळखलं तू? नाही. मी सावळ्या कुंभार. बर माझी बायको लय मस्त आहे. 2 गाढवा आणि लेकर आहेत मला. बर म्हणजे माझ्याकडे 2 गाढव आहे त्यांच्यावर लेकरावानी प्रेम असं. करतो मी. तसा प्रपंच नेट काय माझा वाव. मस्त आहे. सगळं चांगलं आहे ना? हा मग अडचण काय आहे? कसं आहे बुवा मला रोज पहाटे उठावं लागत. माती तू व्हावी लागत मडकी गाढवावी लागते आणि ती नेऊन बाजारात ती खावं लागते. लय त्रास आहे. मला लय कटाळा आलाय. सावळ्या प्रपंच करावा नेटका. अरे असं त्रासून कसं चालेल? तुझ्या मनातलं नैराश्य काढून टाक. नाही मला काढूनच टाकायचंय नैराश्य. पण त्यासाठी बुवा काहीतरी मंत्र दे ना यार मला. मी सांगीन तसं वागणार. हा तसंच वागीन. तुला काही हिताच्या गोष्टी सांगतो. सांगा बुवा. परधन मानावे जैसे वमन, आहा परस्त्री माते समान जाण, आहा चित्ता ठावे समाधान. हो बुवा तुझे बोल मी अमृतावानी माझ्या गाण्यात साठवून ठेवले. परधन मानावे जैसे वमन, हा परस्त्री माते समान जाण. समोरून जर ती आली चालू ना तर धरावे तिचे 2 चरण. हाय ना? ते ठीक आहे. सावळा आजपासून मी तुझा गुरु आहा आणि तू माझा शिष्य. होय बुवा. ये हा मी तुला कान मंत्र देतो. हा द्या. ए बुवा अरे कान मंत्र द्यायला का थुकायला कानात? अरे बर दुसरा कान इकडे. नको डॉक्टर कडे गेलो आणि 2 कान त्यांनी पाहिले. तो म्हणाल तो माणूस थुकुस्तवर तू काय करीत होतास असं म्हणलं. म्हणजे मग बर ठीक आहे. सावळा आता तू घरी जा. उद्या पुन्हा ये. अरे आम्हाला स्वर्गात जायचंय. म्हणजे माझ्या ऐवजी बुवा तू आत्महत्या करीतो का काय? येण्यासारखं बोलू नकोस. देवांना भेटायला जायचंय. हा मला पण यायचं स्वर्गात. तू मला पण यायचं. नको नाही मला पण यायचं. तू यायचं नाहीस. नाही बुवा
जिथं गुरु तिथं शिष्य. तुला मी पाय धरितो, मला यायचं मी पाय कुणाला दिले. तू असं पावटपणा करणार असतील तर मी तुला स्वर्गात देणार नाही. जिथं कुणाचेच पाय धरणार नाही मी. नक्की? नक्की. बघ धर. हा धर माझा हात. बर. मी डोळे आणि मी सांगेपर्यंत डोळे उघडायचे नाही. काय काय धरायला सांगशील बुवा? हा. चला स्वर्गात. कारभारी वय, कारभारी. कुठे गेलं कुणाला माहिती? कारभारी, आवा, कारभारी. काय बरं भाऊ? आमचं घरी कुठं दिसलं हो? कोण सावळ्या? नाही बा. अहो, माझं कसं झालंय माहिती का? गाडा हुकते हुकीला नवरा झालाय खारीयाला. अगं प्रगंगे नवरा ठार येणं होईतर छळतीस कशा पाहिजे त्याला? काय रे ये माकडा? मी छळते वय माझ्या नवऱ्याला. मी नाही म्हणत, समजा गाव म्हणतोय. त्यांचा मुर्दा काढला त्यांचा. समध्या गावाच्याच नावाला लडकी फोडते का नाही बघा आता. अगं हो गंगे, आधी नवरा बघ कुठे गेलाय तो? अहो, राम भाऊ, काय सांगू तुम्हासनी? सकाळचा माणूस गेलाय माती आणायला. पार ह्या आबासारखा माणूस माती खायचा तरी ह्या माणसाचा पत्त्या नाही. बया, काय आली नशिबी. काय म्हणली रे ती? अरे तुला म्हणजे माती दिला म्हणून. मला? अरे काय त्या सावळ्याच्या नशिबी हे ध्यान. अरे चावला पुरता वैतागला हिच्यामुळे. हो अरे समजा खरं मारलं. अरे गंगी लग्नाची बाई नाही त्याची. आहे ती. बाई तोंडाला आहे पटकन. पर तितकीच माय आहे त्याची. सावकाश डोळे उघड. अरे आपण स्वर्गात आलो. सर्ग म्हणतात तो हाच का? तो हाच. सावळ्या, मी आता इंद्रप्रस्थी जातो आणि देवेंद्राची जरा गाठ घेऊन येतो. घेऊन ये. तोपर्यंत तू इथेच थांब. मी इथं टाइमपास करतो. गडबड करू नको. काहीच करीत नाही मी. हा. लगी येतो. हा. अगं बाया बाया बाया. अरे अगं बाई, हा कोण विचित्र प्राणी? गंगी संग लगीन करायची मी जरा घाईच केली. काय 101 माळे नाही इथं. ताण होतोय निस्ता. कोण ह्या टांबॉम? कोण रे तू? तू कोण आहेस? आम्ही इंद्रदरबारचे देव. म्हणजे आमच्या रमेश देवचे भाऊ म्हणजे का? नाही आम्ही देवलोकीचे देव. हा मानव पृथ्वीवरून आलेला वाटतोय, पण हा सदैव इथे स्वर्गात कसा आला? बुवाच्या नादात आणि मला एकल्याला सोडून गेलाय कुठं? अरे पण तुझं नाव काय? तुझं गाव कुठलं? ए सर्गात आलेला पाहुणा माणूस आहे मी. तुम्हाला काय रीत पाहत आहे का नाही? खुशाल गिलास घेऊन बसला आणि माझ्याकडे फौजदारासारख्या चौकशा करू लागला. काय बसा म्हणाल का नाही? काय चहा पाणी पाशान का नाही? बरोबर बस. अरे आमच्या पृथ्वी तलावर माणूस आला तर चहा आंघोळ घालतो आधी आम्ही. मी सावळ्या कुंभार. माती तुडावतो, मडकी घडावतो, बाजारात नेऊन विकतो. तसा माझा प्रपंच मस्त आहे बरं का? अरे पण तू इथे आलास तरी कसा? बुवाच्या संग. बुवा तिकडे इंद्राला भेटायला गेलाय ना. म्हणजे आपण देवेंद्राचे यजमान. तसं नाहीये काही. हा तसंच आहे काही. घ्या फळाहार घ्या. वा वा, म्हणजे तुमचं चालू आहे ना आम्हाला फळं खावाय. काय आहे हे? देशी काय इंग्लिश आहे? अरे ते अमृत आहे. पहिल्या धारेचं अमृत दिसतंय. अरे बा, तुम्ही इथंच बट्ट्या लाविता का काय? नुसता गिलास पुढं करायचा की झालं?